कशी आहेस आणि लेखाताई कशी आहे? आम्हाला दोघींना काय धाड भरली आहे? आम्ही दोघी मस्त आहोत. तुझं सांग, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. साहिल, एक गोष्ट सांगायची होती तुला. नाही, मला ठाऊक आहे की मी बोलवलं तरी तू काही इथे येणार नाहीयेस आणि जबरदस्तीने तुला बोलवून सुद्धा घ्यायचं नाहीये मला. पण निदान स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी तरी येशील की नाही? काय? लेखाताईचं लग्न ठरलं? कधी? कोणाशी? अरे, ठरलेलं नाही पण ठरेल. मी मुलगा बघून आले. खरंच चांगला आहे आणि लेखाचा फोटो सुद्धा पसंत पडलाय त्यांना. अगं पण लेखाताई या लग्नासाठी तयार आहे? ते सगळं काही मी तुला फोनवरनं सांगणार नाही. त्यासाठी तुला इकडे यायला लागेल. हां, ठेवू फोन. काळजी घे. बाय. दुर्गाताई, हॅलो. लेखाताईचं लग्न ठरलं? पण हे कसं शक्य आहे? आणि इतकं सगळं घडलं, मला लेखाताईंनी कळवलं कसं नाही फोन करून? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला लेखाताईला फोन करायलाच हवा. आता फोन बंद ठेवून नेमकी कुठे गेली असेल ही? व्हेंटिलेशन जरा कमी आहे नाही रूमला. यू नो व्हॉट लेखा, या रूम मध्ये आधी SP सर आणि यश सर राहणार होते, पण आता SP सर येत नाहीयेत, त्यामुळे आपल्या दोघींना ही रूम शेअर करावी लागेल. बरं, मी आले फ्रेश होऊन. लेखा, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काय ग? म्हणजे बघ ना, पूर्वी आपल्यामध्ये इतके मतभेद होते. एक मिनिट नीता, आपण हा विषय इकडे नको बोलायला. लेखा प्लीज. म्हणजे बघ ना, आपण आता बँगलोरला आलोय, ही रूम शेअर करणार आहोत, तर मला असं वाटतंय आपल्या दोघींमधले मतभेद मिटवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे, हो की नाही? नाही, मला तसं वाटत नाही. मला उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करायची. मी आलेच. अगं, मी करते ना मदत तुला. लेखा, तू जसे तुझ्यातले आणि यश सरांमधले मतभेद मिटवलेस, तसे आपल्यामधले नाही का मिटवू शकणार? ही खरंच एवढी नीट बोलतेय का यातही हिचा स्वतःचा काही हेतू आहे? काय कसला विचार करतेस एवढा? हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा. आपण आपल्या नात्याला नव्याने सुरुवात करूया. लेट्स बी फ्रेंड्स. वाव, थँक्यू सो मच. माझा विश्वासच बसत नाहीये की मी तुझ्याशी एवढी छान मैत्री करू शकते. लेट्स डू वन थिंग, आपण फ्रेश होऊया आणि उद्याच्या कामाची तयारी करूया. चालेल, मी आलेच. ओके. काय रे? माझं एक काम कर. तुझं माझ्याशिवाय पानही हलत नाही. बरं बोल, काम काय? एक सांगू SP, खरं तर तू इथे बँगलोरला यायला हवं होतंस. अरे, आता ते शक्य नाहीये. इथे बसून काय काम असेल तर सांग. SP, ऍक्च्युली मला तुझ्याशी बरंच काही बोलायचं होतं, आणि ते असं फोनवरती कितपत बोलता येईल काय सांगता येत नाही यार. सांग, मी ऐकतोय. खरं तर SP, मी तुला खूप अगोदरच हे सांगायला हवं होतं. इनफॅक्ट सांगणारही होतो, पण तूच म्हणाला होतास की ही गोष्ट मनात ठेवायची असते म्हणून. यश, प्रस्तावना जाऊ दे, तू मुद्द्यावर ये. SP, तुला आठवतंय तू देवळात मला डोळे बंद करायला सांगितले होतेस? तेव्हा माहिती तुला मला कोणाचा चेहरा दिसला होता? माहितीये. त्या दिवशी डोळे बंद केल्यावर तुला लेखाचा चेहरा दिसला ना?
हो पण हे तुला कसं कळलं? हे समजण्यासाठी तुझा वेगळा सेशन घ्यावा लागेल मला. बरं ते सोड, मला तुला एक अशी न्यूज द्यायची आहे की ती ऐकून तू वेडा होशील. कसली न्यूज? तुला माहिती आहे त्या दिवशी लेखाला कोणाचा चेहरा दिसला? कोणाचा चेहरा बघितला होता? तुझा. काय? एसपी तू मस्करी करत नाहीयेस ना? एसपी तू खरं बोलतोयस? आणि मला एक सांग, तुला कसं कळलं की तिने माझा चेहरा पाहिला होता? तिने सांगितलं तुला? अरे तू मला सांगितलंस का? नाही, नव्हतं सांगितलं. तरी मला कळलंच ना. तसंच हेही कळलं. गॉड, आय कांट बिलीव्ह दिस एसपी. मला विश्वास होत नाहीये. एसपी मला कळत नाही. ऍक्च्युली मी तिला इथे बँगलोरच्या ट्रिपलाच मी तिला प्रपोज करायचा विचार करत होतो, पण मला कळत नाही ते मी कसं करू. एसपी मला काहीतरी मदत कर ना यार. म्हणजे कसं करू मला काहीच कळत नाहीये यार. सॉरी यश, हे तुझं तुलाच ठरवावं लागेल. एसपी यार असं काय करतोस यार? काहीतरी कर ना. म्हणजे हे बघ, तूच लेखाला खूप क्लोज आहेस, तर माझ्या वतीने तू तिला विचारतोस? नाही यश, आय एम सॉरी. मी तुझ्या वतीने तिला प्रपोज नाही करू शकत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यश. एसपी अरे हॅलो 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 एसपी. समीर, मावशी, माझ्याच बाबतीत असं का होतं ग? म्हणजे माझ्या जवळची व्यक्ती नेहमीच मला सोडून का जाते का? मी तिला गमावून बसलोय मावशी. मावशी, मी लेकाला गमावून बसलोय. समीर, अरे रडायला काय झालं? अरे ती जाऊन जाऊन जाईल कुठे? तू काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. अरे इथेच कुठेतरी गेली असेल. मी तिला कितींदा सांगितलं जाताना सांगून जात जा म्हणून, पण पटकन निघून जाते न सांगता. काळजी करू नको बाळा. हो हो, हा या तुम्ही या. बर. श्याम काका कोणाशी बोलत होता? दुर्गेशशी. त्याला जेवायला यायला सांगितलं. तुम्हाला कोणी सांगितलंय हो नसता आगाऊपणा करायला? घरातली माणसं जेवणार आहेत ना, मग तिथे बाहेरच्या भिकारड्याचं काय काम? हे घर आहे, धर्मशाळा नाहीये कोणी यावं आणि जेवून जावं. अहो माझं ऐकून तर घ्या. उदय साहेबांनीच मला असं करायला सांगितलं. उदय पण ना कुठच्याही बाहेरच्या रस्त्यावरच्या मुलाला घरी घेऊन येतो. मृदुला, तू भाऊजींच्या नावाने कशाला खाडे फोडतीयस? त्यांचं दुर्गेशकडे काहीतरी काम असेल म्हणून त्याला बोलवलं असेल, पण त्याच्याशी सळगी करायची ह्यांना काय गरज होती? बरोबर आहे तू म्हणतेस ते. श्याम काका, घरातली माहिती त्या मुलाला कशाला पुरवता तुम्ही? हा, की पैसे घेता त्याच्याकडून ती माहिती पुरवण्याचे? अहो अहो असं काय बोलताय? मी असं कशासाठी करीन? माझ्यावर विश्वास ठेवा. मी
मी काहीच सांगितलं नाही त्याला. मग सानिकाच्या आजाराबद्दल त्याला कसं कळलं? का भिंतींनी सांगितलं त्याला? नाही हो, मी खरंच. श्याम काका, तुम्ही मान्य केलं नाही ते तुमच्याकडनं चूक झाले हे नक्की, पण ह्यापुढे अशी चूक होऊन देऊ नका. आणि मुख्य म्हणजे त्या दुर्गेशची गप्पा मारायला आम्हाला आवडणार नाही, कळलं? दुर्गेश श्याम, तू यापुढे या घरात पाऊल टाकायचं नाही. तुझं जेवण तुला गेस्ट हाऊस मध्ये पाठवण्यात येईल. आउट. सो फायनली वी हॅव डन इट. इतक्या दिवसांपासूनचं माझं स्वप्न शेवटी पूर्ण झालं. तसंही मला मुंबईच्या बाहेर हळूहळू करून माझा आपला बिझनेस वाढवायचाच होता. कॉंग्रॅट्स सर. थँक्यू. असं पण मला कळत नाहीये बँगलोरच्या ऑफिसमुळे तुम्ही एवढे खुश का आहात? लेखा, बँगलोरमध्ये आपली ब्रांच असणं फार गरजेचं होतं, कारण मला साऊथ इंडियन इंडस्ट्री कॅप्चर करायची होती. बॉलिवूडचे तर आपल्याकडे क्लायंट्स आहेतच, पण त्यांच्या पाठोपाठ मला साऊथमध्ये सुद्धा आपली जागा पक्की करायची होती. आणि तसंच हळूहळू इंटरनॅशनली सुद्धा आपला ब्रँड एक रेप्युटेड ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश होईल, अशा प्रकारे आपल्याला काम सुरू करायचं आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ब्रँडची खासियत म्हणजे आपलं भारतीयत्व, आपलं इंडियन कल्चर. आपलं प्रत्येक डिझाईन इंडियन कल्चरवरती बेस्ड आहे आणि हाच आपला युनिकनेस आहे. हो सर, मलाही तसंच वाटतं. आपल्या प्रांतांमध्ये इतकी विविधता आहे की आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढं आपण त्यातून शिकून जगासमोर मांडू शकतो. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे. आपण जगात कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलो तरी वी हॅव टू कीप दिस थिंग इन आवर माइंड की आपला बेस इंडियन कल्चर आहे. आणि हेच आपल्याला आपल्या बँगलोरच्या स्टाफला देखील सारखं सारखं सांगत राहायचं आहे की फॉलो इंडियन कल्चर, जस्ट सेल युअर इंडियन कल्चर, दॅट्स इट. इज दॅट क्लिअर टू बोथ ऑफ यू? येस सर. गुड. अरे मग चेहरे असे उतरलेले का ठेवलेत तुम्ही? कम ऑन, शो मी दो स्माइल्स ऑन युअर फेसेस. इट्स पार्टी टाइम. यांना काय वाटतं, मला काय घरी खायला मिळत नाही का? काय भिकेला लागलो काय मी? नाही, मुळात मला आता राहायचंच नाहीये. उदय साहेबांना आजच सांगून ताबडतोब निघतोय तू. लॉजवर राहीन, बाहेर खाईन, पण यांच्या तुकड्यांवर जगणार नाही. दुर्गाताई आणि लेखाताईची खूप आठवण येते. दुर्गाताई किती प्रेमाने सगळं बनवून मला खायला घालायची. साधे फुलके जरी केले तरी त्यांना एक खरपूस वास असायचा. लेखाताईला फोन करतो.
ऑन लेखा, लेट्स डान्स. नाही नीता मला डान्स नाही करतायत. लेखा कम ऑन लेट्स गो यार. सो सिरियसली मला नाही येत नाचता. लेखा कम ऑन लेट्स डान्स यार. आय टीच यू. कम ऑन. नीता नको प्लीज. हे बघ लेखा, तुझा कोणी काही ऐकणार नाहीये. यू हॅव टू डान्स. कम. अरे मी शिकवतो तुला लेखा. आज नाही चुका. चल 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 चल. काही ऐकणार नाही. तुला जरी येत नसलं तरी मी शिकवतो तुला. कम 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 कम. चल 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 चल. नाही मी शिकवतो तुला. ही रात्र झाली तरी फोन का उचलत नाही? तेव्हा ना घरी असायला हवी होती. काका प्लीज ते ताट घेऊन जा. मला नाही जेवायचं. असा जेवणावर राग काढून कसं चालेल? हे बघा काका, तुम्ही माझी काळजी करू नका. मी उपाशी नाही राहणार. मी बाहेर खाईन काहीतरी. मला या घरातलं पाणी सुद्धा नको आहे. मुळात मला या घरात राहायचंच नाहीये. आणि मी उदय साहेबांना सांगणार आहे. तुम्ही रागावणार नसाल तर एक बोलू? बोला ना. तुम्ही इथे काहीतरी बनायला आला आहात ना? तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे ना? तुम्ही एका चांगल्या संस्कारित घरातले आहात. तुम्ही शिकलेलेही आहात. माझ्यापेक्षा ज्ञानानेही मोठे आहात. पण तुमच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले. म्हणून तुम्हाला सांगतो, माणसाने नेहमी आपल्याला काय साध्य करायचंय तिकडे लक्ष द्यावं. काका तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय हो. पण जर ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणी कुत्र्यासारखी वागणूक देत असेल तर ते मी सहन नाही करू शकत. तुमचा राग मी समजू शकतो, पण या रागावर माणसाला ताबा मिळवता यायला हवा. तुम्हाला काय वाटतं? मी या घरात मोठ्या आनंदाने राहतोय. तुम्हाला तर या लोकांनी घरात येऊ नको म्हणून सांगितलं, पण माझ्यावर तर दादासाहेबांच्या नाचसुनेच्या सईताईंच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला या लोकांनी. आणि तरीही मी इथे राहतोय. काय हो काका, तुम्ही सांगताय काय? तुम्ही का राहता इथे? कारण मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची. तुमच्यासारखा मी देखील जर घर सोडून निघून गेलो तर माझं काम कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून मला तुम्हालाही हेच सांगायचंय. तुमच्या रागाला तुमची कमजोरी नाही,
ताकद बनू दे. सगळा अपमान सहन करून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. काका तुम्हाला एक विचारू, तुम्हाला या घरात राहून काय साध्य करायचंय? मी दादासाहेबांकरता थांबलो. दादासाहेबांकरता? अहो पण ते वारलेत ना. सगळे असंच म्हणतात, पण त्यांना मेलेलं पाहिलंय कुठे कुणी? आणि मी जोपर्यंत दादासाहेबांचं मृत शरीर बघत नाही तोपर्यंत मी ते मानणार नाही. म्हणजे दादासाहेबांची डेड बॉडी अजून मिळालीच नाहीये? वाव नीता, एक चांगली प्रोफेशनल फोटोग्राफर बनू शकतेस. गुड स्नॅप्स. नाउ इट्स टाइम फॉर क्लोजअप्स. लेखा, लेट्स चेंज युअर पोज. लेखा बेबी, कम ऑन. दिस इज नाइस. लेट मी क्लिक यू. नाउ इट्स टाइम फॉर क्लोजअप्स. Let me click you again. तुम्हाला दोघांना कल्पना नाहीये या फोटोंमुळे मुंबईला जाऊन केवढा मोठा धमाका होणार आहे. यश, बाय बाय. And Lekha, bye bye forever. Take care and all the best. नाही काका, तुमच्यात असतील तेवढे पेशन्स, पण माझ्यात नाही आहेत. मी नाही जेवणार, तुम्ही ते ताट घेऊन जा. ऐका माझं, माणसाने असं छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन डोक्यात राग घालून घेऊ नये. अशाने तो कुठेही पोचू शकत नाही. काका तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, पण माझा इतका अपमान झाल्यानंतर मी इथे राहणं सुद्धा शक्य नाही. तुम्ही मला समजूतदार वाटलात म्हणून तुम्हाला सांगितलं, पण आता बाकी तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही इथे काहीतरी करून दाखवायला आला होता. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बघा, म्हणजे माझं म्हणणं पटत असेल तर खा, नाही तर तुमची इच्छा. खरंच काका म्हणतात तेच बरोबर आहे. मी कशा करता आलो इथे? माझ्या मैत्रिणीच्या आईचा खून ज्यांनी केला, मला आणि लेखाताईला जे परत माया आत्याकडे सोपवणार होते, त्यांचा सूड उगवायला, उदय देशमुखला संपवायला, हेच माझं ध्येय आहे. योगाच असल्या या फालतू गोष्टीत लक्ष घालून काही होणार नाही. आता उलट हळूहळू घरातल्यांचं मन कसं जिंकता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. तरच मला त्या घरात परत प्रवेश मिळेल. काय हे, किती वेळ, केव्हापासूनची वाट बघतीये? काय करणार मॅम, सगळे झोपायची वाट बघत होतो. बरं जाऊ दे, तिला झोपा इथे आधी. या. बरं, तुम्हाला येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही मॅम, म्हणून तर एवढ्या उशीर आलो ना. बरं, एक मिनिट. हे घ्या तुमचे पैसे.
आणखी हवेत का? एक मिनिट, हे घे. पण हे बघा, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. नाही म्हणजे चांगली मैत्रीण आहे ना, उगाच त्याची बदनामी होईल म्हणून सांगते. हं? नाही मॅम, आम्ही कुठेही बोलणार नाही. तुम्ही काळजी करू नका. चल रे. अजून आलेले नाही आहेत. रोजचा कितीतरी वेळ ह्यांची वाट बघण्यातच फुकट जातो. काय झालं? काही कळलं का कुठे आहेत ते? नाही, काही कळलं नाहीये अजून. रोज ह्यांचं असे किती वैताग येतो माहितीये. अरे रोज काय ह्याची काळजी करायची? एक दिवस असा गेलेला नाही की कुठे जातात सांगून गेलेत किंवा कधी वेळेवरती घरी आलेत. पण येतील, कुठे जाणार आहेत ते दुसरीकडे? हो ना, घरात बाकीच्याने काय उद्योगच नाही आहेत. स्वतः बिनकामाचे आहेत ना, म्हणून त्यांना असं वाटतं की घरामध्ये सगळेच रिकाम टिकडत त्यांच्यासारखे. काही जाऊ दे ना प्लीज, तू इतका त्रास करून घेऊ नको सगळं. तुला माझ्या बोलण्याचा त्रास होतोय वरून? अरे पण किती माझ्या बाजूने विचार करून बघ. श्या, कुठच्या मुहूर्तांशी लग्न केले ना, देवच जाणे. आई, नाहीतर काय. अरे आजपर्यंत मला काय सुख मिळालंय का या घरात? ह्यांचं असं या घरात काय आहे सांग ना. साधी काडीची किंमत आहे नाही ह्यांना घरामध्ये. सतत आपले स्वतःच्या विचारात हरवलेले असतात आणि त्यांच्या अशा ऐतखोर स्वभावामुळे ना मला दुसऱ्यांच्या भिकेवर जगायची वेळ आली आता. आई, तुला असं वाटत नाहीये की बाबांच्या या अशा वागण्याला काही प्रमाणात का होईना आपण घरातले सगळेजण जबाबदार आहोत? तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी त्यांच्याशी नीट वागत नाही? हे बघ, मी तसं काही म्हटलंय का? मला फक्त एवढंच म्हणायचंय की कदाचित आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतोय किंवा आपल्याकडनं काहीतरी चूक होतीये. हे बघ, आणि एखादा माणूस जर का काही विचित्र वागत असेल तर तो तसा का वागतोय हे शोधण्यापेक्षा आपण त्याला सरळ वेडा ठरवून मोकळा होतो. असं होत नाहीये का हे? आई, अगं जो माणूस कलाकार आहे, ज्याची जगाकडे बघण्याची एक वेगळीच सौंदर्य दृष्टी आहे, त्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा आपण कुणीच कधीच प्रयत्न केलेला नाहीये. आपण सतत त्यांना फक्त त्यांचे दोष दाखवत राहिलेलो आहोत. मला सांग, आपल्यापैकी कोणीतरी कधीतरी त्यांना प्रेमाने विश्वासात घेऊन हे विचारलंय की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळेच जण तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला काय होतंय ते आमच्याशी बोला, आम्हाला सांगा? कधीच नाही. आपण फक्त सतत त्यांना दोष देत राहिलोय. आई, प्लीज एकदा तरी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोल. त्यांना हे असं सतत दोष देत राहण्यापेक्षा जर या आधीच तू त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलली असतीस, त्यांच्या मनावरचा ताण जर हलका केला असतास ना, तर कदाचित आजचा दिवस पाहायला लागला नसता आपल्याला, आणि कदाचित आपल्या घराचं चित्र काही वेगळंच दिसलं असतं. नीता, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लेखा. किती वाजले? 8:30. बापरे, खूप उशीर झाला ग. ड्रिंक्स घेतल्यावर होतं कधी कधी असं. ड्रिंक्स? ऐक, म्हणूनच माझं डोकं इतकं जड वाटतंय. बापरे, नीता, तू काल रात्री नक्की मला काय प्यायला दिलं होतंस? सांगते, रागावणार नसेल तर सगळं सांगते. नाही रागवणार. काल मी तुझ्या ग्लासमध्ये थोडीशी वाईन घातली होती.
का केलंस? एन्जॉय करण्यासाठी. आपण बँगलोरला आलो एन्जॉय करण्यासाठी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. रेडी? या आय एम रेडी. पण लेखा आत्ताच उठली आहे आणि तिचं डोकं थोडंसं दुखतंय. डोकं दुखतंय? माझंही डोकं दुखतंय. मला वाटतं आपण काल रात्री जरा जास्तच एन्जॉय केला. हो, त्यामुळे माझी तब्येत बरी नाही. इकडनं आपण जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकरात लवकर आपण इथून निघायला हवं. ओके चालेल ना सर. सो आय विल सी यू विदिन हाफ एन आवर. ओके बाय. काय म्हणाले ग सर? अर्ध्या तासात निघायचंय आपल्याला. सो गेट रेडी फास्ट. हो मी पटकन तयार होते मग निघूया. व्यवस्थित तयारी कर लेखा. आता कायमचं टाटा गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. हो कसं सो कसं वाटतंय? छान वाटतंय. गुड. काय हो पण हे एवढं लागलं कसं काय? काही आठवत नाही नीटचं मला. पण एक मुलगा मला घरी घेऊन आला. नाव काय माहित नाही मला. उदयकडे काम करतो असं म्हणाला. दुर्गेश. दुर्गेश हुशार आहे. तुमच्या या राजकारणात कसा काय आला कोणास ठाऊक. शांत राघवी असाच वाटला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा दुर्गेश तसा हुशारही आहे आणि एकूण वागाय बोलायलाही बरा आहे. तो सावकाश. जप जप त्याला. काय नाही तर ह्या तुमच्या राजकारणाच्या गटार गंगेत वाट लागायची त्याची. डोंट वरी बाबा. माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्याकडे. पण आता जरा तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. बरं डॉक्टरांना सांगितलंय ते येत आहेत. ते आल्या आल्या टिटॅनसचं इंजेक्शन देतील ते घ्या. हे बाबा त्रास होतो तेच. हे बघा मी तुमचं काही ऐकणार नाहीये. इंजेक्शन घ्यावंच लागेल तुम्हाला. अहो एकतर आपल्याला माहिती नाहीये काय लागलंय ते. चुकून एखाद्या गंजलेल्या लोखंडाचा तुकडा वगैरे लागला असेल तर भलतंच इन्फेक्शन व्हायचं. काळजी घ्या. येऊ? हिला झालंय काय? कोण का उचलत नाहीये ही? कदाचित काल रात्री उशिरा झोपली असेल म्हणून उचलला नसेल. काय प्रॉब्लेम आहे? दुर्गाताईला फोन करू का? नाही नको. त्यापेक्षा थेट मुंबईलाच जातो. अरे दुर्गेश कुठे चाललायस रे? उदय साहेबांना भेटायला. अरे पण उदय काका नाही ऑफिसमध्ये आणि आज संध्याकाळपर्यंत तरी तो येईल असं वाटत नाही. दिवसभर खूप मीटिंग्स आहेत त्याच्या. काय काही महत्वाचं काम होतं तुझं? हो ऍक्च्युली मला 3-4 दिवसांची सुट्टी हवी होती. घरून फोन आला होता ताईची तब्येत ठीक नाहीये. अरे मग जा की तू घरी. त्यात एवढं विचार करण्यासारखं काय? पण उदय साहेब. हे बघ उदय काकाला काय सांगायचं ते मी बघून घेईन. ओके तू जा. थँक्यू साहेब. आणि हो तुझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घे. कुठलीही हायगाय नकोय समजलं? हो साहेब. मी आत्ताच आजचं काम पूर्ण करतो आणि निघतो. जा.